हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांचे प्रलंबित पुनर्वसन, प्रस्तावित बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प आणि वाढत्या जमीन संपादनाच्या विरोधात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी मावळात जोरदार एल्गार पुकारला. धरणग्रस्तांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शासनाच्या धोरणांवर तीव्र टीका करत भूमिपुत्रांना न्याय मिळाल्याशिवाय ना जमीन देणार ना पाणी देणार असा स्पष्ट इशारा दिला. धरणग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय कोणताही नवीन प्रकल्प राबवू दिला जाणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली. राजू शेट्टी म्हणाले की पवना धरणग्रस्त गेली जवळपास 6 दशकं न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. 3 पिढ्या संघर्ष करत असतानाही हजारो कुटुंबांचं पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेलं नाही. मावळने एक्सप्रेस वे, राष्ट्रीय महामार्ग, MIDC, धरणे आणि विविध विकास प्रकल्पांसाठी उदारपणे जमीन दिली, मात्र विकासाची किंमत चुकवणाऱ्या भूमिपुत्रांनाच न्याय मिळालेला नाही. शासनाने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा त्याग गृहीत धरला असून आता हा अन्याय सहन केला जाणार नाही असा आरोप त्यांनी केला. 2011 मध्ये पवना पाण्याच्या प्रश्नावर झालेल्या ऐतिहासिक आंदोलनाची आठवण करून देताना त्यांनी पोलीस गोळीबारात 3 शेतकऱ्यांनी दिलेल्या बलिदानाचा उल्लेख केला. त्या हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही असे सांगत पवना नदीचा नैसर्गिक प्रवाह कायम राखणं, धरणग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन करणे आणि मावळच्या भविष्यातील पाणी हक्क अबाधित ठेवणं ही शासनाची जबाबदारी असल्याचं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं. प्रस्तावित बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. हा प्रकल्प राबवल्यास भविष्यात पवना नदीचं अस्तित्व, मावळची शेती, पर्यावरण आणि स्थानिक जलस्रोत धोक्यात येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय आणि भूमिपुत्रांचे हक्क सुरक्षित झाल्याशिवाय कोणत्याही नव्या प्रकल्पासाठी जमीन किंवा पाणी देण्यास शेतकरी तयार होणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी पवना धरण परिसरात भव्य लॉंग मार्च व जलसमाधी आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली. मावळच्या हक्काच्या पाण्यासाठी, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि भूमिपुत्रांच्या न्यायासाठी सर्व शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असे आवाहन करत मावळचे पाणी हा मावळच्या शेतकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत मांडली. शासनाने तातडीने धरणग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, वडगाव. पवना धरणाचा प्रकल्प पूर्ण होऊन 57 वर्ष झाली. अजूनही प्रकल्पग्रस्तापैकी 30% प्रकल्पग्रस्तांचं सुद्धा पुनर्वसन झालेलं नाही आहे. हे विदारक चित्र आहे. खरं तर गेल्या 57 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या सगळ्या पक्षांचं सरकार येऊन गेलं, पण प्रकल्पग्रस्त मात्र आहे तिथंच आहे. या पवना धरणाच्या पाण्यातून अनेकांच्या शेतमळे फुलले, शहरं पाणी प्यायली, वीज तयार झाली, त्याचा वापर अनेकांनी केला. पण ज्या भूमिपुत्राची घरंदारं जमिनी पाण्याखाली गाडून हा सगळा विकासाचा मनोरा उभा केला, तो भूमिपुत्राच्या मात्र थडगीच बांधली गेली. आणि हे कमी होतं म्हणून की काय, जे काय 10-10.5 TMC पाणी धरणामध्ये साचतं तेही पाणी बंद पाईपलाईनद्वारे केवळ पिंपरी चिंचवड या अवाढव्य वाढलेल्या शहराला पाणी द्यायचं, हा अट्टहास केला जातोय. खरं तर 15 वर्षापूर्वी या विरोधामध्ये मोठं आंदोलन मावळ प्रांतामध्ये झालेलं होतं. 3 शेतकऱ्यांना आपला प्राण गमावावा लागलेला होता. त्यावेळी जे विरोधामध्ये होते, जे आमदार होते, ते म्हणत होते की आमचं सरकार आलं तर हे सगळं कायमचं बंद करतो. आज त्यांच्याच पक्षाचं सरकार आहे आणि तेच त्या काळामध्ये जे साधे आमदार होते, ज्यांनी विधानसभा धनावून सोडली होती या मावळ गोळीबाराच्या संदर्भामध्ये, तेच आता आढावा बैठक घेतात आणि ही बंद पाईपलाईन लवकरात लवकर पूर्ण करा असा आदेश देतात. हा सारा विरोधाभास आहे. ज्या मावळ प्रांतानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा प्रकारचं रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी
मोलाचा वाटा उचलला. या मावळ प्रांतातल्या प्रत्येक कुटुंबातला एक धारातीर्थी पडला. त्यासाठी त्या मावळ प्रांतावर आज भिकाऱ्यासारखी अवस्था झालेली आहे. आणि हे दुसरे कोणी नाही, इथल्याच राज्यकर्त्यांनी हे केलेलं आहे. आणि म्हणून आता जर पुनर्वसन 57 वर्षानंतर होणार नसेल आणि आहे ते पाणी बंद पाईपलाईनद्वारे शहरांना देणार असाल आणि इथली उरली सुरली शेती बर्बाद करणार असाल तर हे आम्ही चालून देणार नाही. आणि मग कमीत कमी आम्ही हयात असेपर्यंत तरी चालून देणार नाही. हा निर्धार करून 2 ऑक्टोबर 2026 रोजी महात्मा गांधींच्या जयंती दिवशी ज्या ठिकाणी गोळीबार झाला 15 वर्षापूर्वी त्या ठिकाणाहून पवना धरणापर्यंत एक प्रचंड मोठा लॉंग मार्च काढला जाणार आहे. आणि हा मार्च घेऊन आम्ही धरणामध्ये जाणार आहोत. आणि मग आम्ही हयातीत तरी आम्ही तुम्हाला एक थेंब पाणी देणार नाही. न्यायचं असेल तर नदीतून प्रवाहित करून न्या, नाहीतर मग आम्हाला जलसमाधी घेऊन द्या. शांतपणानं आम्हाला मरून द्या. कारण जिवंतपणे मरण आता आम्ही इथून पुढे भोगणार नाही. हा निर्धार या मावळ प्रांतातल्या सगळ्या गावकऱ्यांनी केलेला आहे. आणि हे आंदोलन हे निर्वाणीचं आंदोलन आहे. वेळोवेळी त्यांना मदती दिल्या. सगळे लोकप्रतिनिधी हे बदमाश निघाले, भूमिपुत्रांच्या विरोधात निघाले, सत्तेतले आणि विरोधातले. आणि म्हणून आता मावळ प्रांतातल्या सर्वसामान्य जनतेनंच पुन्हा एकदा उठाव करायचं ठरवलेलं आहे. मी स्वतः या आंदोलनामध्ये 2 ऑक्टोबरला सहभागी होणार आहे. आत्ताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.